हिंदी में जानना चाहेंगे बंद करण्यात आलेले सीएम सर हिंदी में जानना चाहेंगे क्या कंडिशन है। कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे, तिथे एनडीआरएफ गेलेली आहे आणि एनडीआरएफ शी त्यांच्याशी मी त्याच्या प्रमुखाशी पण बोललोय आणि ते सर्व सज्ज आहे, तिथली स्थानिक यंत्रणा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सगळे तिथे यंत्रणा सज्ज आहे। पाहणी केला होता, याच मुद्द्याला धरून आता विरोधक टीका करतायत, ज्या पद्धतीने मुंबईत पाणी साचलं पहिल्या पावसामध्ये, याकडे कसं बघताय तुम्ही? हे बघा, आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाहीये, राजकारण करायला खूप संधी आहे। आज आपल्याला लोकांना मदत करायची आहे, लोक अडकले त्यांना रेस्क्यू करायचं आहे, हे पाणी भरले ते काढायचं आहे, त्याच्यावर पूर्ण बीएमसी आणि राज्य सरकार काम करते, रेल्वे काम करते। त्यामुळे आता पाणी जर 267 मिलीमीटर पाऊस पडला आणि 300 पर्यंत पडला, 300 mm पाऊस जर रात्रीपासून या एवढ्या कमी वेळामध्ये पडल्यानंतर हे एवढ्या लवकर पाण्याचा निचरा होणं ही देखील एक सिस्टीम चांगली असल्याचाच भाग आहे। सर, काल आयएमडीने ग्रीन अलर्ट ठेवला होता मुंबईसाठी, तो आज सकाळपर्यंत तसाच होता, केव्हा त्यांचा अलर्ट बदलला आणि उद्यासाठी परत, कारण उद्यासाठी जो ह्या आठवड्याचा अलर्ट होतो परत ग्रीन होता, तर तिथे काही गफलत आहे का आणि कशा प्रकारचं कम्युनिकेशन आता त्यांच्याकडून तुम्हाला? नाही, आयएमडी आणि आमचं स्टेट डिझास्टर कंट्रोल याच्यामध्ये आता ऑरेंज अलर्ट आहे, आता ऑरेंज अलर्ट आहे। सर हिंदी में बताइए सर, बेसिक आपने पहले राज्य का नहीं, आता पूर्ण, आता तुम्ही आज पूर्णपणे आता तो ऑरेंज अलर्ट आहे आणि तुम्हाला सांगतो मी पूर्णपणे ही सिस्टीम जी आहे आपली पूर्ण टीम अलर्ट मोडवर आहे, कुठलंही काही 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट आणि पूर्णपणे 24 तासासाठी ही सर्व टीम अलर्ट आहे। 24 नाही, कंटिन्यू हे आपला भाग आहे, त्यामुळे त्याचा तुम्ही तयारीत आम्ही सगळे आहोत आणि तुम्ही पण तयारीत राहा। आपने पहले राज्य का जायजा लिया, बीएमसी का जायजा लिया, क्या मौजूदा स्थिति है, क्या नहीं, अभी जो बारिश हुई है रात से ये ज़्यादा हुई है, 65 mm से ज़्यादा होती है तो अतिवृष्टि जैसी परिस्थिति होती है। अभी तो 267 से 300 mm बारिश गिरी है। ये बारिश जो है ये कम समय में गिरी है और जो पूरी तरह व्यवस्था जो है कैरिंग कैपेसिटी है उससे बहुत ज़्यादा, कई गुना ज़्यादा ये बारिश हुई है और इसलिए रेलवे के ट्रैक पे भी पानी आया है। पंप रेलवे ने 200 पंप लगाया है, 480 पंप कारपोरेशन के है, वो पूरी तेजी से काम कर रहे हैं और पानी फेंकने का काम शुरू है। और अभी आपने देखा कि ट्रेन भी ऐसा सब शुरुआत हुई है और रोड में भी अभी हमने यहाँ पर देखा सब 5000 स्पॉट इसमें दिखते हैं, सब रोड पे अभी ट्रैफिक शुरू हुई है और सब जगह पे जो वाटर लॉगिंग वाले स्पॉट है, बीएमसी के बड़े अधिकारी जो वरिष्ठ है वो वहाँ खड़े हैं, वो भी दिखाई दिया। और इसलिए पूरी सिस्टम जो है स्टेट डिजास्टर, रेलवे, एनडीआरएफ और बीएमसी, ये पूरी तरह इसको फेस करने के लिए पूरी तरह अलर्ट है और सब लोग काम कर रहे हैं।